टेस्ट ऑफ किंग या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण झटपट रवा उत्तप्पा कसा बनवायचा ते बघूया। इथं एक वाटी मी रवा 10 मिनिट झालं भिजत ठेवलेला होता। हा रवा मी बारीकच वापरलेला आहे। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊ शकता। आता यामध्ये मी हा 1 चमचा खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ घालणार आहे आणि यामध्ये अर्धी वाटी दही घालणार आहे। अर्धी वाटी मी यामध्ये दही घातलेलं आहे। हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण थोडं पाणी घालूया। गरजेनुसार पाणी घालायचं आहे। जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही। जसं आपण डोशाला बनवतो त्याच पद्धतीने हे बनवून घ्यायचं आहे। अजून थोडं पाणी घालूया। व्यवस्थित हे फेटून घेऊया। याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली पाहिजे, मीडियम साईजचीच। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। अजून थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित बनवून घेऊया। बघू शकताय ही आपली कन्सिस्टन्सी आता व्यवस्थित झालेली आहे। आता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिट झाकून ठेवूया। आपण हे 10 मिनिट झाकून ठेवलेलं होतं। आपलं हे बेटर व्यवस्थित झालेलं आहे, मीडियम साईजचं। ज्या पद्धतीने आपण डोशाला बनवतो त्या पद्धतीने, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। वरती मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। या पॅनला आपण तेल पसरवून घेऊया। आपण जे तेल पसरवून घेतलं होतं ते एका टिश्यू पेपरने पुसून घेऊया। हे पुसून घेतल्याने काय होतंय, आपला डोसा किंवा उत्ताप्याचा जो बेस आहे ना तो मस्त होतो। आता हे मी तेल पुसून घेतलेलं आहे। मधोमध हे बेटर आपण व्यवस्थित टाकून व्यवस्थित पसरून घेऊया। आता थोडे बबल्स वरती आलेले आहेत। पुन्हा तेल सोडूया। आणि याच्यावर बारीक चिरलेला टोमॅटो, चिरलेली कोथिंबीर, हा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि थोडंसं लाल तिखट पसरवून घेऊया। थोडा आपण असं प्रेस करून घेऊया, म्हणजे आपला उत्तापा पलटताना हा कांदा टोमॅटो वेगळा होणार नाही, याला चिटकून राहील। यासाठी आपण असं थोडं ह्याला प्रेस करून घेऊया। आणि 3 मिनिट मंद गॅसवर भाजून घेऊया। आता 3 मिनिट झालेत, आपण ह्याची बाजू पलटून घेऊया। तुम्ही बघू शकताय आपली बाजू आहे त्याला एकसारखा कलर आलेला आहे आणि एकसारखं भाजलं गेलेलं आहे व्यवस्थित छान। दुसरी बाजू आपण 2 मिनिट मंद गॅसवर अशीच ठेवूया। दुसऱ्याही बाजूला वरून थोडेसे बबल्स आलेले आहेत, म्हणजे दुसरीही बाजू आपली भाजलेली आहे। आता आपण हा उत्तापा पलटी करून घेऊया। आता हा उत्तापा आपला दोन्ही बाजूने भाजलेला आहे।
आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या बेटरचे उत्तापे बनवूया. उत्तप्पा आपला बनवून तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.